मॉर्निंग. तर आज आहे संडे आणि आज जराशी निवांतच सकाळ झाली आमची. तर झाले आमचा नाश्ता, चहा पाणी वगैरे, देवपूजाही करून घेतली आणि मी स्वयंपाकाला लागली आता. सानू पण उठून गेली. मग मी तिच्यासाठी खाऊ बनवून तिला खाऊ घातलं आणि आंघोळ घालून झोपवलंय पण. तर आता चला मी कारल्याची भाजी बनवते, तर मी तुम्हाला दाखवते माझी रेसिपी. तर मी इकडे कारले धुवून पाण्यात टाकलेत, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे. तर भाजी बनवून घेते. ह्याला पाण्यातून काढून सुकायला ठेवते आणि मग मला ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. भाजी छान होते फ्राय करून घेतल्यानंतर. तर मी माझ्यासाठी कांद्याची पात बनवत आहे. याला मी मीठ टाकून स्वच्छ धुवून घेते. इकडे मी कारले फ्राय करून घेत आहे. तर इकडे आम्ही हे जिओचं सनफ्लॉवर ऑइल मागवलं आहे, जे कोल्ड प्रेस्ड आहे आणि केमिकल फ्री सुद्धा आहे. फर्स्ट टाइम मागवून बघितलं आहे. तर याचे रिव्ह्यू पण छान आहेत, सो म्हटलं वापरून बघावं. तर काल आमची 3rd ॲनिव्हर्सरी होती, सो आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं घरच्या घरी. स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन वगैरे दर्शन घेऊन आलो. जास्त काही सेलिब्रेशन नाही केलं जास्त मोठं, कारण सानूची तब्येतही बरी नव्हती. सो 3 वर्ष कसे गेले ना कळलंच नाही आम्हाला. म्हणजे छान गेले. मी टाकून लसण वगैरे घालून आणि आपले घरचे थोडेसे मसाले घालून इकडे मसाला तयार केला आहे. तर यात मी तळून घेतलेले कारले आहेत ते ॲड करते. तर हे पूर्ण मिक्स करून घेते. मी जास्त छोटे तुकडे करत नाही, असंच खायला मजा येते रिंगमध्ये. त्याला थोडंसं वाफवून घेते आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून चवीनुसार मीठही टाकून घेते. तर मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे, थोडंसं पाणीही टाकून घेतलं आहे आणि यामध्ये ना कारल्याचं कडवटपणा जावं म्हणून थोडंसं गुळही ॲड केला आहे मी त्यात. तर कशी दिसते माझी भाजी बघू, शिजवू ह्याला आपण थोडंसं आणि मग मी याचा फायनल रिझल्ट दाखवते तुम्हाला. तर कालच मी माझं फ्रीज क्लीन करून घेतलं आहे. याचा काही व्हिडिओ बनवायला नाही जमलं मला, खूप दिवसांनी घाण पडलं होतं, असंच डाग वगैरे झाले होते. तसं स्वच्छ करून घेतलं आहे मी फ्रीज. भाजीलाही छान तेल सुटलंय. आणखीन थोड्या वेळ ह्याला शिजवून घेऊया. तर भाजी शिजेपर्यंत मी चपातीही करून घेते पटकन. कणिक मगाशीच मळून ठेवली होती, इकडे भाजीही शिजते माझी. तर मित्रांनो, आज सुट्टी असल्यामुळं निवांत चालतं आजच्या दिवशी. त्यामुळे मी आता जस्ट रेडी झालो, म्हणजे आंघोळ वगैरे झाली आणि तयार होऊन बसलो. तर जेवणाची वेळ झाली आहे, नाश्ता वगैरे सगळे झाला होता. तर बघू आता श्रद्धानं काय बनवले स्पेशल जेवायला आज. श्रद्धा, काय आहे जेवायला स्पेशल? आज तुमची फेवरेट कारल्याची भाजी. ही भाजी फार मस्त लागते. तुम्ही नक्की, जर श्रद्धानं रेसिपी शेअर केली असेल ना, तर तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. फार छान लागते ही भाजी, अशी कारल्याची सरबरीत अशी. आणि दुसरी भाजी कोणती बनवतेस? ही कांद्याच्या पातीची भाजी बनवते मी. ओके. आणि चपात्या करून घेते आणि गरमागरम चपात्या सुद्धा रेडी होतात. यस, या खायला सगळेजण. नक्की सगळेजण जेवायला या. मी असं छान असं जेवणार आता बनल्यानंतर. गरमागरम चपाती आणि मस्त अशी कारल्याची छान भाजी. आणि श्रद्धांच्या पात्याची तिच्यासाठी जी बनवली भाजी ती दिली तर मी खाईन. का नाही देणार. बट कारला इज वन ऑफ माय फेवरेट, म्हणजे नेक्स्ट लेवल चव आहे कारल्याची. तर तुम्हाला पण जर भाजी बनवायची असेल तर नक्की ट्राय करा. ती रेसिपी जी श्रद्धानं शेअर केली आणि ट्राय करून बघा, छानच बनते आणि तुम्हालाही आवडेल. हां, म्हणजे आठवड्यातनं एकदा तर कारलं खाल्लंच पाहिजे, कारण जरी कडू असलं कारलं तरी शरीरासाठी फार ते असं छान आहे आणि आरोग्यदायी आहे ते. तर जसं की तुम्हाला माहिती आहे
की काल आमच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण झालेत आणि 3 वर्ष झालेले कळाले नाहीत, त्याचा अर्थ असा की ते चांगले गेलेत. कारण वाईट गेलेले वर्ष हे लक्षात राहतात, कधी पण लक्षात ठेवा. कारण चांगले गेल्यामुळे आम्हाला ते समजलं नाही की 3 वर्ष कसे गेले. आणि जशी आमची 3री ॲनिव्हर्सरी आली तसं आमच्या आयुष्यामध्ये सानू पण आली आणि 3ऱ्या वर्षी आम्ही 3 जण झालो. फार असं छान सगळं घडत गेलं. आणि आम्ही कसं भेटलो, काय कशा गोष्टी घडत गेल्या आमच्या आयुष्यामध्ये आम्ही हळूहळू शेअर करू नक्की. तर श्रद्धा, 3 वर्षानंतर कसं वाटतंय तुला, म्हणजे हा काळ कसा गेला तुझ्यासाठी? छान वाटते खरंच, म्हणजे छान अनुभव आले, बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या. कुणाकडून? तुमच्याकडून. अच्छा. म्हणजे बघा, माझ्याकडून शिकायला भेटलं असं म्हणाले ते. त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटल्या मला. बरंच म्हणजे छान छान सांगतात, शिकवतात मला. रोज नवीन काहीतरी असतं त्यांच्याकडनं. माझ्या बोलण्याच्या नंतर कळालं असेल, म्हणजे लेक्चर वगैरे तर देत नाही, पण जे काही मला माझ्या अनुभवातनं वाटणं ते मी सांगायचा प्रयत्न करतो. येस, म्हणजे खरंच पावलोपावली यांची मदत झाली आहे मला बरीच. आणि प्रेग्नन्सीमध्ये तर खूप जास्त म्हणजे मदत झाली, हेल्प झाली, खूप सपोर्ट केला त्यांनी मला. म्हणजे प्रेग्नन्सीचा काळ हा खरंच खूप कठीण असतो, पण त्यांनी मला खूप छान साथ दिली, खूप म्हणजे समजून घेतलं, काळजी घेतली माझी मेन म्हणजे. आणि मला प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच डोक्याचा खूप जास्त प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे पोस्ट प्रेग्नन्सी, पोस्ट पार्टम जे असतं ते काय होतं की तुमच्या, कारण श्रद्धा तर जे आहे ते सिझेरियन झाले, ती नॉर्मल डिलिव्हरी झाली. आम्ही प्रयत्न खूप केला की नॉर्मल डिलिव्हरी व्हावी, पण ते जे ठरलंय ते ठरलंय, त्याला कोणी काही करू शकत नाही. कारण आपण सगळा प्रयत्न केला, बट फायनली सिझेरियनच झालं श्रद्धाचं. आणि एकदम छान वगैरे झालं. पण सिझेरियनमध्ये काय करतात ना की एक तुमच्या नर्वस सिस्टममध्ये इंजेक्शन दिलं जातं आणि त्या इंजेक्शनचा असर फार काळ टिकत जातं, कारण तुम्हाला पूर्ण भूल देऊन मग ते सिझेरियनची प्रोसेस माहिती असते सगळ्यांना कशी वर्क करते. तर मग जेव्हा ते इंजेक्शन देऊन वगैरे सगळं झालं, म्हणजे डिलिव्हरी वगैरे सगळी व्यवस्थित झाली आणि सानूला आम्ही घेऊन घरी आलो 3ऱ्या दिवशी ऑलमोस्ट. तर जेव्हा घरी आलो तेव्हा घरी आल्यानंतर श्रद्धाचं अचानक डोकं इतकं दुखायला लागलं की नेक्स्ट लेवल, म्हणजे अक्षर तिला उभं सुद्धा येतं. दवाखान्यात ते दुखत होतं, त्यासाठी मला वेगळे सलाईन चालू होते, वेगळ्या गोळ्या दिल्या होत्या, तरी पण म्हणजे ते बरंच नाही वाटलं. मेन गोष्ट म्हणजे मला भूल लवकर चढलीच नाही. जे फर्स्ट कट असतो ना ते अक्षरशः मला जाणवलं आणि लास्ट सुद्धा कट जाणवला. मला भूल चढलीच नाही अशी लवकर, अशी म्हणजे खूप भयानक होतं ते. आणि लिटरली म्हणजे मॅडम ज्या होत्या, डॉक्टर मॅडम, त्यांनी आम्हाला सांगितलं की ऑपरेशन चालू झाल्यापासून संपेपर्यंत ती इतकी रडत होती, म्हणले की जरी सुद्धा तिचं, मी अनकॉन्शियस होती पूर्ण ती, तरी सुद्धा ती रडतच होती. की म्हणजे तिला एक तर घाबरली सुद्धा होती, जाताना ती फार आनंदात गेली होती, पण ते ऑपरेशनचं सर्वांनाच माहिती, सर्वांना भीती वाटते ऑपरेशनची. आणि जरी ते सिझेरियन असलं, नॉर्मल डिलिव्हरीला तर काही ऑपरेशन या गोष्टीचं काही वाटत नाही, बट सिझेरियनला कट वगैरे येतं आणि ती आजूबाजूची तयारी बघून आधीच भीती वाटते माणसाला. तर बट खरंच तिनं फार असं चांगल्या हिमतीनं वगैरे सगळं केलं आणि छान अशी यु नो की अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मुलगी, तिला असं छान जन्म दिला आणि ते आमच्या आयुष्यात आले. तर जसं म्हटलं जातं की जन्म देणं हा एक, म्हणजे नवीन जन्माला जन्म देणं हे त्या स्त्रीचा सुद्धा एक नवीन जन्म असतो. तर अशा प्रकारे काही गोष्ट घडली आणि श्रद्धेनं छान प्रकारे ते निभावलं, सहन केलं सगळं. घरी आल्यानंतर ह्यांनी मला खूप छान प्रकारे बरं केलं. आम्हाला डबल दवाखान्यात ऍडमिट होण्याची गरज नाही पडली. हां, म्हणजे ती वेळ आली होती दवाखान्यात न्यायची तिला, की दवाखान्यामध्ये वापस जावं लागेल किंवा, कारण ते तिला इतका त्रास होऊ लागला त्याचा हेडेकचा की तिला उभा सुद्धा राहता येत नव्हतं. त्यामुळं मग पण झालं, ते सगळं व्यवस्थित झालं. त्यातनं सुद्धा ती सावरली, उभं राहिली आणि करत जाते. हळूहळू आम्ही आमचे अनुभव शेअर करू, म्हणजे प्रेग्नन्सीसाठी कुणाला हेल्प हवी असेल स्टार्टिंगच्या, की काय काय आम्ही डाएट घेतला किंवा मग आम्ही कुठे ट्रीटमेंट घेत होतो, कसे जात होतो, काय करत होतो, सगळ्या गोष्टी आम्ही हळूहळू शेअर करणार. नक्की स्टे ट्यून विथ आवर ब्लॉग्स. तर आज दीदी दाजीन जायचा इकडे प्लॅन होता, पण अचानकच ते आंबेजोगाईला निघाले, तर मी दाखवतो तुम्हाला. ही आमची दीदी अचानक आंबेजोगाईला चालली आहे. इकडं पुण्याला तर आलं नाही, अचानक सरप्राईज द्यायला मग आंबेजोगाईला चालली ती आता. श्रद्धा, कारल्याची भाजी खाऊन सांगा कशी झाली आहे भाजी. नक्की नक्की, डेफिनेटली, मीच तर सांगणार. एकदम खरा रिव्ह्यू द्यायचा. खरंच छान झाली भाजी. कारल्याचा पुढं बिलकुल राहिलेला नाही.
नक्की रेसिपी ट्राय करा तुम्ही. खाऊन तुम्हाला आवडेल आणि नक्की सांगा कमेंटमध्ये कशी झाली भाजी. थँक्यू श्रद्धा. तर हे सिरियल बघतो आम्ही जेवण करते वेळेस. श्रद्धा तारक मेहता असते आमचा आणि सिरियल वगैरे आता बघा ही सिरियल मला ना खूप जास्त आवडते. खाली आलोत, एक बराच वेळ झाला खाली गाडी पुसण्यासाठी आलेत. तर आम्हाला घरात बसून फार बोर झालं दोघींना. तर म्हटलं चला बघून येऊ की हे कशी गाडी पुसतायत. एक मिनिट मी दाखवते तुम्हाला. ठीक आहे मग गाडी पुसून अशी चकाचक गाडी पुसली ह्यांनी. 1.5 ते 2 तास गेलेत माझी गाडी पुसायला. सोपं नाही. ओ माय गॉड. एवढा मोठा घोडा तेवढा वेळ लागतो. लोगो खाली बघा कसं चमकतोय. खूप छान क्लीन करतात हे गाडी. आणि आमची पहिलीवाली बाईक ती की आम्ही यावरती खूप फिरलोय. सानूची खुशी खूप वेळाने तिने सानू डॅडीला बघितल्यामुळं. 2 तास झाले मी खाली आहे. 2 तासापासून गाडी पुसायला होतो मी. छान छान गाडी, सानूची गाडी. छान छान खूप आहेत. तर गाडीच्या यूजसाठी मी बऱ्याचशा गोष्टी वापरतो. त्यातलं एक छोटे सॅम्पल दाखवतो आणि पुन्हा मी ॲप्लिकेशन वापरतो. मी तुम्हाला एक जादू दाखवते. स्टार्ट. आपल्या गाडीत एक फीचर आहे सेन्सर. ते असं खाली पाय फिरवलं आणि त्यांनी हे मागची डिक्की आपोआप ओपन होते. आणि ही आपली अशी पूर्ण स्पेशियस अशी गाडी आहे. जसं मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की आपली गाडी पूर्ण इलेक्ट्रिक बेस असल्यामुळं तिची मोटर फक्त बॅक एंडला आहे आणि पूर्ण अशी मोटरवरती पूर्ण वरती ही गाडी आणि पूल स्पेस आपल्याला युटिलाइज करायला भेटतो. म्हणजे अगदी 6 फुटाचा माणूस सुद्धा मी सीट फ्लॅट केलेत ते त्याच्यावरती 6 फुटाचा माणूस आरामात झोपू शकतो. फोल्ड केले सीट. हां आणि हे काही माझी काही गोष्टी आहेत जी मी गाडी क्लीन करायला वापरतो. हे ग्लास क्लिनिंगसाठी वापरतो मी. त्याने शाईन येते ग्लासवरती. आणि ऑब्वियस माझी गाडी व्हाईट आहे त्यामुळं त्याच्यावरती डाग वगैरे होणं साहजिक आहे. त्यासाठी मग हे इंटेरियर फोम वापरतो. अप्लाय करायचं आणि एका क्लॉथनं साफ करून घ्यायचं. असं पूर्ण मला घेऊन यावं लागतं खाली गाडी क्लिनिंगसाठी. फार वेळ लागतो. जशी गाडी आहे तशी काळजी पण घ्यायला लागते गाडीची. तिची जर आपण काळजी घेतली तर ती आपली काळजी घेते. काय का नाही शानू? शानू बंद करते. हा शानू बंद करेल. शानू बंद करेल. आणि खाली येते आता. सांगितलं तुम्हाला की महिंद्राची आपली CV9 त्याच्या आधीच एक वेरियंट आला होता BE6 पण ती पर कॉम्पॅक्ट अशी आहे बॅक साईडला. बट ही दिस इज राईट यू नो ही फॅमिली कार आहे कंपनी. औषधं किती लांब होते. त्याचे फीचर इन डिटेल व्हिडिओ मी हळूहळू टाकेल आता एक एक फीचर्स. आणि जितके फीचर्सच्याबद्दल बोलावं तेवढे कमी आहे त्याच्यासाठी. ऑटोलॉक झाली गाडी आता. मी लांब आलो की ऑटोलॉक होती गाडी. जसं की हे लांब गेले ना तर ऑटोलॉक होती गाडी. आणि समजा मी जर जवळ गेलो गाडी ऑटोमॅटिक अनलॉक झाली अनलॉक. आणि थोडंसं लांब आलो की लॉक झाली गाडी. म्हणून ही महिंद्रा बिस्ट आहे. बिस्ट टार्झन कार. छान. यंदा सानूला आम्ही पल्सरवर बसवलंय. यस कर सानू ये मैं रिस्क लेने के लिए तैयार हूँ. सानू तर आम्ही एक चक्कर मारून येतो. मी पण एका वर्षाने बसतेय. मी एका वर्षाने पल्सरवर बसतेय आणि सानू फर्स्ट टाइमच बसलीये. तर आम्ही फिरून येतो जरासं. एक चक्कर मारून येतो या गाडीवरती. सानू पहिल्यांदा बसली अशी रडायला चालू केले त्यानं. भयंकर रडायली. का पहिल्यांदा सानू हो बसली सानू हॉर्न वाजवले नकोच म्हणाले सानू. ती आधी बसली पण आता ज्या गाडीच्या आवाजामुळे ती बसता झाली गाडीवरती. बघू आम्ही प्रयत्न करू आणखी एकदा.
चालू जस्ट वॉकिंगला सानूला घेऊन थोडीशी वॉकिंग करावी म्हटलं. श्रद्धा, बिर्याणी बिर्याणी व्हेज की नॉन व्हेज? व्हेज बिर्याणी. अच्छा सानू, बिर्याणी व्हेज बिर्याणी. तर सानूची आता झोप झालेली आहे. संध्याकाळचे ॲटलिस्ट आता 7:30-8 होत आहेत. तर त्याची एक म्हणजे हार्डली 10 ते 15 मिनटं झोपते ती आणि पटकन आमची झोप होते आणि असा आवाज देते आम्हाला झोप झाल्या अशी करते. तर आजचा स्पेशल प्लॅन आहे बिर्याणीचा, आहे का नाही सानू? ही बिर्याणीची तयारी केलेली आहे, व्हेज बिर्याणी विशेषतः. तर मी सकाळी तुम्हाला हे तेल दाखवलं होतं, तर मी आता बिर्याणीसाठी हे तेल यूज करत आहे. हे खरं तर कोल्ड प्रेस्ड सनफ्लॉवर ऑइल आहे, म्हणजे जे आपण यूज करतो नॉर्मली ते रिफाईंड ऑइल असतात. कोल्ड प्रेस म्हणजे घाणी जे असतात आपल्या घाणीमध्ये, घाण्याचं तेल म्हणजे आपला त्या लाकडी घाणा जो असतो त्याच्यामध्ये क्रश करून बनवलेलं तेल असतं ते. तर ही चालू आहे बिर्याणीची तयारी श्रद्धाची. सर आहे ही सगळी तयारी. कांदा कट करून घेतलाय, श्रद्धाने टोमॅटो कट केलेत आणि हा आहे बिर्याणी तांदूळ जो 20 मिनिटासाठी भिजवायला ठेवलेला आहे आणि याला पुन्हा या पाण्यात टाकायचं. तर ही अशी तयारी पूर्णपणे चालू आहे. बिर्याणी टाकण्यासाठी केसर सुद्धा भिजत ठेवला आहे. हे बघा केसर कसं रंग सोडतोय. तर हे एव्हरेस्टचं केशर आहे, तर ते फार छान आहे क्वालिटी. हा एक सिक्रेट मसाला आहे जो आम्ही बिर्याणीसाठी यूज करतो. हा सॉर्ट ऑफ असं ग्रेव्हीमध्ये येतो आणि हा मसाला आम्ही बिर्याणीसाठी यूज करणार आहेत. याची चव एकदम छान असते. तर दाखवतो तुम्हाला हळूहळू प्रिपरेशन. इकडे बिर्याणीची तयारी होते, व्हेज बिर्याणीची, आणि इकडे सानू छान अशी खेळते. तिची आत्ता झोप झाली आणि आता उठून खेळाली. आणि सानूचे फेवरेट असे सॉंग्स जे कोकोमेलनचे, जे वर्ल्ड फेमस आहेत, प्रत्येक लहान मुलाचे फेवरेट सॉंग्स आहेत ते कोकोमेलनचे, ते वाले सानूचे सुद्धा फेवरेट झाले. आता ते लावलं की बरोबर सानू तिकडे लक्ष देते. सानू आमची उभारली कशी बघा, सोफ्याला सपोर्ट घेऊन. येस, शी इज जस्ट 7 months ओल्ड. आणि ही पहा, रांगणं तर सोडलंच आहे, डायरेक्ट उभारायला चालू केलं. आमच्या डायरेक्ट स्किप केलं ते. आता ही जी जेन बीटा जनरेशन आहे का, ही असली ॲडव्हान्स आहे. तिला रिमोट घेते तिथलं आणि त्यासाठी तिचं असं उभारणं चालू आहे. हा राईस मी 80 to 90% शिजवून घेणार आहे. यात बऱ्यापैकी झालंय. आणखीन 5 मिनिटं ठेवते मी याला झाकून. मी यामध्ये सगळं टाकून घेतलं आहे, कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च, काजू वगैरे सगळं. तर ह्याला छान असं कुक करून घेते. तिला असं बिझी केलं आहे मी, कशी बघते, ओरडती सोबत. हा जो मसाला आहे तो मी या दहीमध्ये ॲड करून घेते. बिर्याणीला दहीने फार चव लागते, चव येते. हे झालंय खूप 90% हा राईस मी शिजवून घेतला आहे. आता मी याला एका ह्याच्यामध्ये यातलं सगळं पाणी काढून घेते मी आणि राईस असं एकदम सुट्टा करून घेते, म्हणजे मोकळा करून घेते. शिजला आहे हे बघा, छान असा सुटसुटीत झालाय हा राईस. बिर्याणीची ग्रेव्ही टाकून घेते मी यात ऑलरेडी. तर आम्ही इकडे लेअरिंग करून घेतो. अर्धा मसाला काढून घेतला, यात आता आम्ही राईस टाकून घेतो, लेअरिंग करून घेतो आणि त्यावर थोडा मसाला ऍड करतो.
कोथिंबीर पण ऍड केली थोडीशी आम्ही. तर हे सगळं करून 10 मिनिटं ह्याला आता शिजवून घेऊया आणि 10 मिनिटांनी खायला तयार आहे हे. तर तयार आहे इकडे आपली बिर्याणी, व्हेज बिर्याणी. तर मी सर्व करते. इकडे आमच्यासाठी बिर्याणी सर्व करून घेते. हा बघा, छान मसाला झाला आहे तयार. बिर्याणीचा छान असा खमंग वास येतोय माहिती आहे का, इतका छान वास येतो ना. लेअरिंग केल्यामुळं असं छान दम बसलाय बिर्याणीला. त्यात तुपाचा आणि केसरचा सुद्धा लेअर टाकलाय. रात्रीचं डिनर असं काहीच आहे आमचा व्हेज बिर्याणी. छानपैकी छान अशी बनली आहे व्हेज बिर्याणी. खरंच म्हणजे मी बनवली म्हणून नाही सांगत आहे, खरंच वास पण छान येतोय आणि छान जमली आहे मला व्हेज बिर्याणी. तर ही बिर्याणी कशी झाली आहे हे खाऊन मी नक्की सांगेल. याच्या आधी 1-2दा तिने बनवली आहे आणि खरंच खूप छान बनते बिर्याणी, घरच्या घरी जी बनवलेली आहे ते. त्यामुळे खाऊन नक्कीच सांगेन मी तुम्हाला. तर आमचं जेवण झालेलं आहे आणि बिर्याणीचा जो प्लॅन होता तो फारपैकी असं छान झालेला आहे. कारण बिर्याणी जी श्रद्धानं बनवली होती तिची चव अगदी म्हणजे हॉटेलमध्ये पण अशी नाही अशी चव झाली होती तिची बिर्याणीची. आणि बिर्याणीचा मी ऑलरेडी खूप मोठा फॅन आहे. मला बिर्याणीज वगैरे खूप आवडतात किंवा राईस प्रॉडक्ट्स म्हणा कोणतेही ते खूप आवडतात. तर अशा प्रकारे आजचा व्लॉग आमचा इथेच संपतो. आय होप तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल. जर आमचे व्लॉग आवडत असतील आणि असे नवीन नवीन व्लॉग पाहायचे असतील तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, गुड बाय, स्टे ट्यून्ड.